नमस्कार, सुप्रभात. मी वैष्णवी राऊत. साम टीव्हीच्या या बातमीपत्रामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. या बातमीपत्राच्या सुरुवातीला अतिशय महत्त्वाची बातमी आपण पाहतोय ती म्हणजेच एसटी कर्मचाऱ्यांनंतर आता आरोग्य कर्मचाऱ्यांचाही पगार त्यासाठी त्यांना संघर्ष करावा लागतोय. राष्ट्रीय आरोग्य अभियानाअंतर्गत कार्यरत असलेल्या 34,500 आरोग्य कर्मचाऱ्यांचा गेल्या 2 महिन्यांचा पगारच झालेला नाहीये. जानेवारीचा पगार उशिरा मिळाला तर फेब्रुवारी आणि मार्चचा पगार अजून सुद्धा मिळालेला नाहीये आणि त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा इशारा दिलेला आहे. लाडकीमुळे राज्य सरकारच्या तिजोरीवरती भार येतोय, आर्थिक ओढाताण होतीये आणि त्यामुळेच आरोग्य कर्मचाऱ्यांचा पगार रखडल्याची चर्चा आता सुरू झाली आहे. एसटी महामंडळावरतीही अशीच वेळ आली होती, मात्र तो प्रश्न आता मार्गी लावल्यानंतर पुन्हा एकदा आरोग्य कर्मचाऱ्यांचे मात्र हाल होताना दिसतायत. तर ओयोचे मालक रितेश अग्रवाल यांच्यावरती गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बनावट बुकिंगच्या नावाखाली ओयोनं 22 कोटींची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आधी ओयोद्वारे ऑनलाईन बुक केली जात असे आणि काही काळानंतर ती बुकिंग रद्द होते, पण यासाठी जीएसटी शुल्क आकारलं जातं, जे हॉटेल मालकांना द्यावं लागतं, असा दावा जयपूरमधल्या काही हॉटेल मालकांनी केलेला आहे. आणि यानंतर आपण वळतोय टॉप 50 कडे. आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. त्याच संदर्भात नेमकं देशभरात ही जयंती कशी साजरी केली जाते त्याचाच वेगवान आढावा घेऊया. नागपुरात मध्यरात्री 12 वाजता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची 134वी जयंती ढोल ताशाच्या गजरात साजरी करण्यात आली. महामानवाला अभिवादन करण्यासाठी पूर्वसंध्येलाच हजारोंच्या संख्येनं भीम अनुयायी संविधान चौकात एकत्र आले होते आणि यावेळी संविधान चौकातील महामानवाच्या प्रतिमेला हार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. युवासेना प्रमुख आणि आमदार आदित्य ठाकरेंनी मध्यरात्री मतदारसंघ वरळीत आंबेडकर जयंतीनिमित्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलं. यावेळी आदित्य ठाकरेंनी ढोल वादन सुद्धा केलं. संसदेतही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन करण्यात आलं आणि यावेळी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी, विरोधी पक्षनेते राहुल गांधी शिवाय सोनिया गांधींचाही समावेश होता. उल्हासनगरमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आज 134वी जयंती आहे आणि त्यांना अभिवादन करण्यासाठी रात्री 12 वाजता अनुयायांनी मोठी गर्दी केली होती. उल्हासनगर महानगरपालिकेच्या प्रांगणात बाबासाहेबांच्या पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारो अनुयायी जमले होते. त्यांच्या सोयीसाठी पोलीस प्रशासनानं चोख बंदोबस्त केला होता. वाशी इथल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जयंती उत्सव मध्यरात्री 12 वाजता मोठ्या उत्साहात साजरा झाला. फटाक्यांची आतषबाजी करत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात आलं आणि यावेळी अनुयायांनी आंबेडकरांना त्यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन केलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी ट्विट करत महामानव बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन केलेलं आहे. संयुक्त महाराष्ट्र चळवळीमध्ये बाबासाहेबांनी दिलेल्या महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल राज ठाकरेंनी ट्विट केलेलं आहे. अंबरनाथमध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या 134व्या जयंतीनिमित्त त्यांना अभिवादन करण्यासाठी अनुयायांनी मोठी गर्दी केली होती आणि यासाठी अंबरनाथच्या विविध भागातून भीम अनुयायी वाजत गाजत नगरपालिका परिसरात आले. बाबासाहेबांच्या पूर्णाकृती पुतळ्याला वंदन करण्यासाठी हजारोंचा जनसमुदाय रस्त्यावरती लोटल्याचं पाहायला मिळालं. महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती मोठ्या उत्साहात मनमाडमध्ये साजरी झाली. मध्यरात्री 12 वाजता बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला आणि यावेळी शहरातील विविध भागातील कार्यकर्त्यांनी एकत्रित येत बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी गर्दी केली.
महामानव भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीचा नांदेडमध्येही उत्साह दिसलाय। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याला अभिवादन करण्यासाठी मध्यरात्रीपासूनच अनुयायांचा जनसागर उसळला। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरात फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली। यवतमाळमध्ये राहुल गुल्हाने या युवकानं पिंपळाच्या पानावरती डॉक्टर बाबासाहेबांची कलाकृती साकारली आहे आणि या कलाकृतीला साकारण्यासाठी ॲक्रेलिक कलर्सचा त्याने वापर केलेला आहे। राहुल गुल्हानेनं आंबेडकरांची ही कलाकृती अतिशय सुंदर पद्धतीने साकारली आहे। तर वाशिममध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात बाबासाहेबांच्या अनुयायांनी रात्री फटाके फोडत केक कापत त्यांना अभिवादन केलं। विद्युत रोषणाईने संपूर्ण परिसर उजळून निघाला होता आणि यावेळी अनेक नागरिकांनी गर्दी केल्याचंही पाहायला मिळालं। न्यूयॉर्कमध्येही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दिन साजरा केला जातोय। न्यूयॉर्क शहराचे महापौर एरिक ॲडम्स यांनी 14 एप्रिल हा दिवस आंबेडकर दिन म्हणून घोषित केलाय। न्यूयॉर्कमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। तर केंद्रीय मंत्री रामदास आठवले सुद्धा न्यूयॉर्कमध्ये या कार्यक्रमाला उपस्थित होते। उन्होंने बड़ियां बुलंदियां छुआ पर अगला आणि आता थेट जातोय नागपुरात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीनिमित्त नागपुरातील दीक्षाभूमीवरती सकाळपासूनच बाबासाहेबांच्या अनुयायांची मोठी गर्दी पाहायला मिळते। 14 ऑक्टोबर 1956ला नागपुरातल्या दीक्षाभूमीवरच बाबासाहेबांनी हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माची दीक्षा घेतली होती आणि त्यामुळे बाबासाहेबांच्या जीवनातील एक अत्यंत महत्त्वाचं स्थान म्हणून दीक्षाभूमीची ओळख आहे। दीक्षाभूमीवरचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी पराग ढोबळे यांनी। थेट जाऊयात। महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आज यांची 134वी जयंती आहे। ती देशभरात साजरी केली जात आहे। आज आपण बघू शकतो दीक्षाभूमी परिसरामध्ये खरं तर आहो। याच ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा अस्थि कलश जे आहे ते ठेवण्यात आलेला आहे आणि मोठ्या संख्येने जे आहे आजच्या दिवसानिमित्त जे आहे भीम अनुयायी जे आहे ते इथे दर्शनासाठी येत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आज 134वा वाढदिवस जन्मदिवस साजरा होत असताना जयंती साजरा होत असताना मोठ्या संख्येने जे आहे ते अनुयायी सकाळपासूनच या ठिकाणी दीक्षाभूमी येथे दर्शनासाठी येतात, गर्दी करत असतात। आजूबाजूच्या लगतच्या जिल्ह्यांमधून राज्यांमधून सुद्धा मोठ्या संख्येने जो आहे अनुयायी जे आहे ते या तुर्तास एक अतिशय मोठी बातमी आपण बघतोय। सलमान खानला पुन्हा धमकी देण्यात आलेली आहे। अभिनेता सलमान खान, बॉलिवूडचा खान, याला पुन्हा एकदा धमकी देण्यात आलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतोय की तिसरी ती चौथी वेळ आहे लगातार जेव्हा सलमान खानला अशा प्रकारे जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे। सचिन गाड आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडले गेले। सचिन, काय सांगाल, कुणी धमकी दिली आहे, कशी धमकी दिली आहे, सविस्तर अपडेट। आपण बघतोय की सलमान खानला काही धमक्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाही। आता पुन्हा एकदा सलमान खानला मारण्याची धमकी आलेली आहे। सलमान खानला घरात घुसून मारू, त्याची गाडी बॉम्बने उडवून देऊ अशा स्वरूपाची धमकी ही वरळीच्या वाहतूक विभागातील मुख्यालयाला आलेली आहे आणि आता पोलिसांनी चौकशीला देखील सुरुवात केलेली आहे। आपल्याला माहिती आहे की सलमान खान हा लॉरेन्स बिश्नोई गँगच्या टार्गेटवर राहिलेला आहे। त्याच्या घरावरती देखील त्यांनी गोळीबार केला होता। त्याच्या पनवेल येथील फार्म हाऊसवरती देखील त्यांनी रेकी करून तिथे देखील सलमानवरती हल्ला करण्याचा त्यांचा प्रयत्न होता आणि आता आपण बघतोय की पुन्हा एकदा नव्याने सलमान खानला धमकी आलेली आहे आणि यामध्ये देखील लॉरेन्स बिश्नोई गँग असण्याची शक्यता ही वर्तवली जाते। सचिन, यामध्ये पोलिसांकडून काही प्रतिक्रिया आलेली आहे का? वरळीच्या वाहतूक मुख्यालयाला हा कॉल आलेला आहे आणि त्यानंतर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। त्यासोबतच या धमकी मागे नेमका कोणाचा हात आहे, लॉरेन्स बिश्नोईचा गँग आहे का, या सगळ्या अनुषंगाने सध्या पोलिसांनी तपासाला सुरुवात केली आणि या संदर्भात सलमानला माहिती मिळाली आहे का? तिकडून काही प्रतिक्रिया येताना दिसते का? अद्याप सलमानकडून कोणत्याही प्रकारची प्रतिक्रिया आलेली नाहीये। मात्र आपण बघितलं की मध्यंतरी त्याचा जो सिकंदर चित्रपट लॉन्च झाला होता त्यावेळेला त्याला विचारण्यात आलं की लॉरेन्स बिश्नोई गँगकडून तुला धमकी येत असतात, तुला हल्ला देखील झालेला आहे तुझ्यावरती, तर त्याबद्दल काय म्हणणं? तर त्याबद्दल सलमान खानने जेवढं देवाने माझ्या आयुष्यामध्ये आयुष्य लिहिलेलं आहे तेवढंच मी जगेन अशा प्रकारची प्रतिक्रिया देखील सलमानने दिलेली होती आणि आपण बघतोय की आता नव्याने सलमान खानला एक धमकी आलेली आहे। एकंदरीतच आपण पाहतो की सलमानला परत अशा प्रकारच्या धमक्या येत आहेत। सचिन, तुर्तास आपण जोडून राहा, ही बातमी आपल्या प्रेक्षकांना सांगतेय मी की सलमानला आता पुन्हा एकदा धमकी आलेली आहे, जीवे मारण्याची धमकी आलेली आहे आणि अशी तशी नाही तर घरात घुसून मारलं जाईल अशी आता धमकी देण्यात आलेली आहे। आपण जर बघितलं सचिन तर याआधी सुद्धा थेट त्याच्या घरासमोर रेकी करण्यात आली होती, बुलेट चालवण्यात आल्या होत्या, म्हणून बुलेट प्रूफ काच त्याने घराला लावलेली आहे आणि अशात हे धमक्यांचं सत्र पुन्हा येतच आहे। तर नेमकं यामध्ये पोलीस प्रशासन कुठेतरी
कमी पडताना दिसतंय का? कारण की पोलिसांकडून एक ठोस पाऊल उचललं जात नाहीये, म्हणून अशा प्रकारे पुन्हा मेल्स येत आहेत का? आपण बघितलं की सलमान खानला जेव्हा धमक्या येत होत्या आणि त्याच्यावरती हल्ला झाला त्यानंतर सलमान खानची सुरक्षाही वाढवण्यात आली होती. त्याला 24 तास पोलिसांचा बंदोबस्त असतो, पोलिसांची गाडी ही त्याच्या कॉन्व्हॉयमध्ये असते. एवढंच नव्हे तर सलमान खानचं वांद्रे येथील जे गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये सलमान राहतो तिकडे देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त असतो. आपल्या स्वतःच्या सुरक्षेसाठी सलमान खान आता स्वतः बुलेट प्रूफ गाडीमध्ये फिरतो. एवढंच नव्हे तर त्यांनी त्याच्या घराला बुलेट प्रूफ काच देखील लावलेली आहे. पोलिसांकडून सलमान खानकडून उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. मात्र हे जे धमक्यांचं सत्र आहे हे मात्र सामन्याचं नाव घेत नाही असं हे आपल्याला स्पष्ट दिसून येतं. वरळी पोलीस स्टेशनमध्ये आताची धमकी आलेली आहे, मात्र त्याचं लोकेशन ट्रेस केलं गेलंय का, की एकंदरीत कुठून आलेलं आहे, कुठल्या राज्यातून ही धमकी देण्यात आलेली आहे, असं काही अपडेट आहे का या संदर्भातली? जो मेसेज आलेला आहे, कॉल आलेला आहे त्याला ट्रेस करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेले आहेत. वरळीच्या वाहतूक पोलिसांच्या मुख्यालयाला ही धमकी आलेली आहे. त्यामुळे वरळी पोलीस स्थानकामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील सुरू केलेली आहे आणि जो कॉलर होता त्याला देखील ट्रेस करण्याचे प्रयत्न पोलिसांनी सुरू केलेले आहेत. आधीचे लॉरेन्स बिस्मिल गँगचे सदस्य पोलिसांनी अटक केली होती सलमान खानच्या घराबाहेर गोळीबार केल्याप्रकरणी. त्यांच्याशी देखील आता पोलीस पुढील काळामध्ये चौकशी करतील आणि आजच्या धमकीचा आणि लॉरेन्स बिस्मिल गँगचं काही कनेक्शन आहे का याचा देखील आता पोलिसांना आढावा घ्यावा लागेल. सचिन, आपण जोडून राहा. तुर्तास मी प्रेक्षकांना पुन्हा एकदा ही महत्त्वाची बातमी सांगते, ती म्हणजेच बॉलिवूडचा अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी आलेली आहे. गेल्या अनेक वर्षांपासून खरं तर सलमान खान आणि बिश्नोई गँगच्या रडावरती तो आहे आणि गेल्या अनेक महिन्यांपासून अभिनेत्याला धमकी येत असताना दिसतेय. हे धमकीचं सत्र सुरूच आहे आणि त्यामुळे त्याच्या सुरक्षेत सुद्धा वाढ करण्यात आलेली आहे. पण त्यानंतर सुद्धा सलमानला आता पुन्हा जीवे मारण्याची धमकी मिळालेली आहे. सलमान खानला सतत मिळत असलेल्या या धमक्यांमुळे कुटुंबीय आणि चाहते सुद्धा चिंतेत आहेत. स्वतःच्या सुरक्षेसाठी स्वतः सलमान खान यानं बुलेट प्रूफ कार सुद्धा खरेदी केलेली आहे. विशेष त्याने बॉडीगार्ड सुद्धा ठेवलेले आहेत. मात्र असं असताना सुद्धा आपल्या जीवाला धोका आहे आणि 24 तास या धोक्यातच सलमान वावरताना दिसतोय. अशात पुन्हा एकदा ही धमकी आलेली आहे. सचिन, आपण जर बघितलं तर बिश्नोई गँगचं नाव यामध्ये सातत्यानं पुढे येत आहे आणि खरं तर जेव्हा जेव्हा अशी धमकी दिली गेली त्यानंतर बिश्नोई गँगचं कुणीतरी पुढे आलं आणि त्यांनी स्वतः सांगितलं की हो, आम्हीच अशा प्रकारे ही धमकी दिलेली आहे. तर याआधी जेव्हा हल्ला झाला होता तेव्हा काही आरोपींना कारवाई करण्यात आलेली होती. त्यांच्याशी असा काही संबंध असल्याचं बोललं जात आहे का? आता कुणाचं नाव समोर येत आहे का? अद्याप या संपूर्ण प्रकरणामध्ये कोणतंही नाव समोर आलेलं नाहीये. धमकीचा एक कॉल हा वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला आलेला आहे आणि नेमका हा कॉल कोणी केला, काय त्याच्या मागे उद्देश होता, लॉरेन्स बिस्मिल गँगची कनेक्शन आहे का, या सगळ्याची पोलीस आता पडताळणी करतायत. सध्या वरळी पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे आणि वरळी पोलीस असतील किंवा मग मुंबई गुन्हे शाखा असेल. नक्कीच, म्हणजे सचिन आपण पाहतोय की अजून ही अपडेट समोर आली नाहीये. कारवाई तर केली जाते आणि तपास केला जातोय. या तपासातून काय पुढे येतं याची अपडेट आपल्याकडून घेत राहू. तुर्तास धन्यवाद. अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे. मी जगभरातील भारतीयांना आणि लोकशाहीवर विश्वास असलेल्या तमाम विश्वातील सर्व जनांना भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा देतो. आणि आपल्या सर्वांना माहिती आहे की जगाच्या पाठीवर भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही केवळ भारतात नाही तर जगातल्या विविध देशांमध्ये देखील साजरी केली जाते आणि तोच उत्साह आपल्याला जगभरामध्ये पाहायला मिळतो. याचं एकमेव कारण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे कार्य या भारतामध्ये केलं. आज एक संघ भारत आपण बघतो आहे, एक युनायटेड अशा प्रकारचा भारत आपण बघतो आहे. याचं श्रेय जर कोणाला द्यायचं असेल तर ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तयार केलेल्या संविधानाला आपल्याला द्यावं लागेल. आणि त्याच संविधानाची 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे संविधानाच्या अमृत महोत्सवाचं देखील आपण वर्ष या ठिकाणी साजरं करतोय. खरं तर या देशामध्ये भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं कार्य हे अतुलनीय अशा प्रकारचं आहे. आपण ज्याला म्हणतो की ही वॉज अ नेशन बिल्डर. हा देश तयार करण्याकरता त्याचा पायवा तयार करण्याचं काम हे बाबासाहेबांनी केलं. आणि विशेषतः या देशामध्ये ज्या काही
चुकीच्या रूढी परंपरा होत्या, ज्यामुळे मानवाला मानव मानण्यास तयार नव्हता, अशा सगळ्या रूढी परंपरातनं या देशाला बाहेर काढत समता या देशामध्ये स्थापित करण्याचं काम हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं आणि संविधानाच्या माध्यमातनं प्रत्येक व्यक्तीला जगण्याचा समान अधिकार दिला, प्रत्येक व्यक्तीला संधीची समानता दिली आणि प्रत्येकाची स्वप्न ही पूर्ण होऊ शकतील अशा प्रकारचं संविधान हे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला दिलं. आणि म्हणूनच देशाचे प्रधानमंत्री माननीय नरेंद्र मोदीजी म्हणतात की मला कुठल्याही धर्मग्रंथापेक्षा प्रिय जर काही असेल तर ते भारताचं संविधान आहे, कारण भारताच्या विकासाच्या वाटचालीमध्ये, विकसित भारत घडवण्यामध्ये जर कोणाचा मोलाचा वाटा असणार आहे तर तो या भारताच्या संविधानाचा असणार आहे, असे आपले बाबासाहेब या ठिकाणी होते. एक अत्यंत